नमस्कार. जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडीच्या माहितीसाठी अद्ययावत आणि अधिकृत मिळवायची असेल आणि संदीप कांबळे ऑफिशियल या चॅनलला अद्याप तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत जास्तीत जास्त भावी शिक्षकांपर्यंत चॅनल जे आहे त्याची लिंक पाठवा, जॉईन करायला सांगा. नक्कीच आजचा व्हिडिओ जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून पवित्र पोर्टल शिक्षक भरती साधारणतः परीक्षा होऊन 1 वर्षाच्या आसपास विलंब व्हायला लागलेला आहे आणि याच्या जाहिराती नेमक्या कधी येतील, प्रशासनाकडून काय हालचाली सुरू आहेत का नाही, या अनुषंगाने बऱ्याच विचारणा. मग त्यासाठी आपण अनेक वेळा आत्तापर्यंत निवेदनं दिलीत, 2-3 आंदोलनंसुद्धा केलेली आहेत. हिवाळी अधिवेशन असो त्या ठिकाणी केलेलं 10 दिवसाचं आंदोलन, त्यानंतर मुंबई अर्थसंकल्पीय अधिवेशन असो तिथे यासाठी केलेलं आंदोलन असो. मे 30पर्यंतच्या रिक्त होणाऱ्या पदाची जाहिरात आणि 1 जानेवारीला शासनाने काढलेला जो काही निर्णय आहे, रिक्त पदाच्या एकूण 80 जी काही टक्के आहेत पदभरतीला दिलेली मान्यता असो, या अनुषंगाने शिक्षक भरती करत असताना पवित्र पोर्टलला इतर बहुजन मागासवर्गीय कल्याण मंडळाचे जे काही विभागाचे येणारी पदं आहेत त्यालासुद्धा मान्यता दिलेली आहे. किंबहुना या सगळ्या अनुषंगाने ज्या सूचना आहेत जाहिराती देण्याच्या त्याला विलंब होत होता. बहुतांश रोस्टर्स जे आहेत ते कंप्लीट झालेले नाहीत. बहुतांश रोस्टर्स जे आहेत ते मावकडे पाठवलेले आहेत. बरेच रोस्टर मावकडून त्रुटी होऊन परत पाठवलेले आहेत आणि त्याच्यात दुरुस्ती करून त्या रोस्टरला मंजुरी करून जी काही जाहिराती देण्याची परवानगी आहे, त्याचा जो काही युजर ID असतो, त्याचं जे काही लॉग इन असते, ते आता जाहिराती देण्यासाठी आजपासून 31 मेपर्यंत म्हणजे पूर्ण 1 महिना पवित्र पोर्टलला त्या ठिकाणी जाहिराती देण्यासाठी सुरुवात झालेली आहे. नक्कीच 1 वर्षापासून जी काही भावी शिक्षकांना याची प्रतीक्षा होती, जाहिराती कधी येतील, तर ती आता प्रतीक्षा जी आहे ती संपलेली आहे. त्यामुळं नक्कीच या गुड न्यूजचा म्हणा किंवा शासनाने घेतलेल्या या निर्णयाचा उमेदवारांना फायदा होणार आहे. मात्र याच्यामध्ये जर मोठ्या संख्येने मोठ्या प्रमाणात जर जागा याव्यात असं तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल तर तुम्हाला स्वतःच्या जिल्हा परिषदला सतत पाठपुरावा करावा लागणार आहे. तुमच्या जवळच्या असलेल्या खाजगी आस्थापनेला तुमचे रोस्टर्स कंप्लीट केलेत का, या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा तुम्हाला करावा लागणार आहे. प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन जे आहे त्यांना भेटी द्यावी लागणार आहेत आणि तुमचं रोस्टर कंप्लीट करून घेऊन दिलेल्या विहित वेळेत तुमच्या जाहिराती पवित्र पोर्टलला व्हावेत करा अशी विनंतीसुद्धा त्यांना करावी लागणार आहे. त्यामुळं नक्कीच या सगळ्या गोष्टीचा फायदा तुम्हाला होणार आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो फॅक्टर असणार आहे, आता जाहिरातीला सुरुवात झाली आणि नक्कीच मोठ्या प्रमाणामध्ये कशी जाहिराती येतील, कशा पद्धतीनं समाज कल्याणचे सुद्धा पदं जी आहेत ते पवित्र पोर्टलला येतील याचा आपण प्रयत्न करत आहोत. पाठपुरावा सुरूच आहे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये जो काही फॅक्टर असणार आहे, तुम्हाला किती मार्क असू द्या, त्याच्यामधला जो मूळ फॅक्टर आहे तो म्हणजे तुम्हाला दिलेले मर्यादित प्राधान्यक्रम ते अमर्याद होणं काळाची गरज आहे. आता याच्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने त्याला बघताय मला माहिती नाही. मी माझ्या पद्धतीने ते कसे अमर्याद होतील यासाठी प्रयत्न करतोय. मात्र याहीपेक्षा मर्यादित जरी प्राधान्यक्रम राहिले, एका बाजूने तसाही प्रयत्न करू आपण किंवा तसाही विचार करू त्या दृष्टिकोनातून. मर्यादित पूर्वी जे 50 प्राधान्यक्रम होते त्याला अमर्याद केलेत आपण, अर्थात म्हणजे 50चे दुप्पट केलेत आपण, अमर्यादसाठी प्रयत्न करतोय. 100 प्राधान्यक्रम देत असताना तुम्हाला त्याचे तारेवरची कसरत राहणार आहे. 100 प्राधान्यक्रम कसे द्यायचे आणि या अनुषंगाने आपण पुढील काळामध्ये तुम्हाला जाहिराती, आता सध्या पोर्टलला जाहिराती सुरू होतील, ते तुम्हाला दिसणार नाहीत. ईओच्या वैयक्तिक लॉग इनवर ते ईओंना जाहिराती दिसतील आणि त्याला जी काही त्याची व्हेरिफिकेशन्स आहेत ते केल्याच्यानंतर ईओ त्याला मान्यता देईल. त्यानंतर ती ईओच्या लॉग इनवर असतील आणि एकंदरीत ही सगळी जाहिराती बंद झाले की मग ते आपल्यासाठी चॉईस नंबरसाठी जे आहे ते जाहिराती उपलब्ध होतील, आपल्याला तेव्हा दिसतील. तोपर्यंत याच्यामध्ये येणाऱ्या त्रुट्या ज्या आहेत ते सोडवण्याचं काम जे आहे ते ईओच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं जाणार आहे. मंजूर मावकडनं झाल्याच्यानंतर ते जाहिरातीसाठी उपलब्ध होणार आहे. या सगळ्या गोष्टी होत असताना उमेदवारांना ते जाहिराती आता दिसतात का, आता तुर्तास दिसणार नाही आहे. ते ईओच्या वैयक्तिक लॉग इनवर असणार आहेत. विविध त्यामध्ये जाहिराती देत असताना काही सूचना दिलेल्या आहेत. ते सूचना कोणाला दिलेल्या आहेत, खाजगी आस्थापना असो किंवा ईओंच्या दिलेल्या सूचना असो, त्याचं सूचनेचं पालन करून इयत्ता निहाय, संवर्ग निहाय 1 ते 5च्या जाहिराती, मग माध्यम वेगळे असेल तर तसं माध्यमाचं मेन्शन करावं, त्या
एकाच जाहिरातीमध्ये तसे माध्यमाच्या पण जाहिराती देता येतील. या सगळ्या सूचना ज्या आहेत त्यांना दिलेल्या आहेत. मग SCPCच्या आरक्षणाचा विषय असो, आरक्षण निहाय, विषय निहाय, इयत्ता निहाय, या सगळ्या ज्या काही जाहिराती आहेत ते तुमच्या सेल्फ सर्टिफिकेशनच्या कॉफीनुसार तुम्हाला ती जाहिराती तुम्हाला पात्र असल्या तर ती तुम्हाला जाहिराती नंतर एकत्रितरित्या जेव्हा प्रसारित करते जाहिरात तेव्हा तुम्हाला दिसणार आहेत. आता हे पात्र असताना तुमचं विषयनिहाय, घटकनिहाय, संवर्गनिहाय, इयत्तानिहाय जी जाहिराती असतात तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्राधान्यक्रम कशा पद्धतीने येतील किंवा मग ती जाहिराती खाजगी आस्थापना असो किंवा आस्थापनेला जी काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेचं त्यांना पालन करायचं. जसं की इंग्लिश विषयाची जाहिरात आहे 11 ते 12, मग तशी मेथड असो, ते म्हणजे वैयक्तिक त्यांच्या त्या सूचना आहेत. त्या सूचनेचं पालन आस्थापना करून त्या जाहिराती त्या ठिकाणी प्रसिद्ध करतील. आणि हे सगळे जाहिराती तुम्हाला रीड करायच्या जेव्हा जाहिराती प्रसिद्ध होतील. मग त्याच्या जाहिरातीच्या निकषानुसार तुम्हाला तुमच्या पात्रतेनुसार त्या जाहिराती तुम्हाला उपलब्ध होतील. आणि हे सगळे उपलब्ध झाल्याच्यानंतर तुमचं त्याच्यामध्ये खरंच सांगतो मग तुमचं किंग मेकर जे आहे, तुमचं प्राधान्यक्रम कसे देता यावरच तुमची निवड जी आहे ते होणार आहे. प्राधान्यक्रम सगळ्यात महत्त्वाचा असणार. तुम्हाला 180 मार्क पडलेत काय, 160 पडलेत काय, हे महत्त्वाचं नाही. तुमचे प्राधान्यक्रम काय आहेत, कसे देताय तुम्ही, तो लक्की ड्रॉ का असणार आहे. आणि याचा सखोल अभ्यास जो आहे, गेल्या 7 वर्षापासून आपण प्राधान्यक्रम किंवा शिक्षक भरतीसाठी काम करतो, तर सखोल अभ्यास जो आहे तो आपला झालेला असल्याकारणाने प्राधान्यक्रम कसे द्यावेत यासाठी तुम्हा सगळ्यांना मी त्यावर सविस्तर असं विशेष लेक्चर घेऊन मार्गदर्शन करणार आहे. तत्पूर्वी या जागा जास्तीत जास्त कशा येतील, जास्तीत जास्त खाजगी आस्थापनाच्या जागा विदाऊट इंटरव्ह्यूला कशा येतील, जास्तीत जास्त आस्थापनाच्या जागा झडपीच्या कशा येतील, या अनुषंगाने पुढील काळामध्ये पाठपुरावा करणार आहोत. सोबतच अमर्यादित प्राधान्यक्रम सुद्धा झाले पाहिजेत, यासाठीही आपण योग्य तो पाठपुरावा करणार किंवा तुमची मतं ऐकून घेऊन ते करायचं का नाही हे पण ठरवणार आहे. तुमची आता बराच प्रयत्न करतो, मुलांचा मनात तसा प्रतिसाद नाही, मात्र त्याचं नुकसान जे आहे ते तुम्हाला तुमच्या निवड याद्या लागल्यावर कळणार आहे. तुमच्यावरती अवलंबून आहे, तुमच्यावरती सोडून देतोय मी. आता बिंदू नामावली सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर असणार आहे. ते जाहिराती प्रसिद्ध करत असताना बिंदू नामावली झाल्याशिवाय ते जाहिराती तुम्हाला प्रसिद्ध होत नाहीत. मावकडून रोस्टर तपासून घेतल्याशिवाय ते जाहिराती जे आहे ते अंतिम होणार नाहीत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी प्रोसेस करून 1 महिन्याचा कालावधी आता तुर्तास तुम्हा सगळ्यांना दिलेला आहे. आणि 1 मेचं तुम्हा सगळ्यांना जे आहे ते गुड न्यूज आहे. असे शासनसुद्धा चांगले चांगले राष्ट्रीय कार्यक्रम बघू तसं त्या ठिकाणी गुड न्यूज त्या ठिकाणी देताना दिसते. 1 जानेवारी नवीन वर्ष सुरू होताना 80% पदभरतीला मान्यता दिली. आज 1 मे आहे, महाराष्ट्र दिन आहे, कामगार दिन आहे. बरोबर या दिवसाचं औचित्य साधून आणि भगवान गौतम बुद्धाची जयंती आहे. या सगळ्या गोष्टीचं औचित्य साधून सध्या शासन काम करताना दिसते. नक्कीच आजचा दिवस हा खूप छान आहे. शिक्षक भरतीच्या अनुषंगाने पवित्र पोर्टलच्या जाहिराती सुरू झाल्या. नक्कीच त्याला जाहिरातीचा टॅब उपलब्ध जेवढा जास्त दिवस राहील तेवढे जास्त पदं येतील, कारण तेवढं आपण पाठपुरावा करू शकू. त्यामुळे हे जास्त दिवस टॅब राहणं काळाची गरज आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पदं येतील आणि कमी जी काही मार्क्स आहेत त्यांनासुद्धा त्याच्यामध्ये संधी मिळेल. त्यामुळे नक्कीच जास्त जागा आणण्यासाठी आणि जास्तीत जास्त उमेदवारांना फायदा होण्यासाठी आणि तुमच्या ज्या काही अडचणी आहेत ते सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आपण पुढच्या काळात प्रयत्न करणार आहोत. तुर्तास गुड न्यूज हीच आहे की पवित्र पोर्टलला आता तो जो टॅब आहे तो देण्यात आलेला आहे. जाहिरातीच्या आस्थापना त्या ठिकाणी खाजगी आस्थापना असो किंवा UO असो किंवा इतर आस्थापना असो त्यांना तो टॅब उपलब्ध करून दिलेला आहे त्या ठिकाणी जाहिराती फिल करण्यासाठी. ही आपल्यासाठी खूप मोठी गुड न्यूज आहे. पवित्र पोर्टल शिक्षक भरतीसाठी सगळ्यात मोठी ही अपडेट आहे. त्यामुळे तुमच्या काही समस्या वेगळ्या असेल तर नक्की कमेंट्स करा. कोण माझ्याशी जास्त पदं आणण्यासाठी जुळून राहणार आहे किंवा तुमचे चॉईस नंबर देण्यासाठी कोण जुळून राहणार आहे, कोणाकोणाला आपलं मार्गदर्शन हवं आहे त्यांनी पण जुळून राहा. तुम्ही कमेंट्स करा. नक्कीच तुमच्या सगळ्या समस्या त्या ठिकाणी आपण सोडवण्याचा प्रयत्न करू, मार्गदर्शन करू. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त उमेदवारांना पाठवा. तुर्तास थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय मित्रांनो.